घे पाणी. नाही नको, ठीक आहे. काय वाघमारे, नाही काही दिवस पोलीस स्टेशन मध्ये दिसला नाही तुम्ही, कुठे होतात? नाही मौर्याला विचारलं तर मौर्यानं सांगितलं की तुम्ही काही दिवस घरीही गेला नाही. का? कुणी किडनॅप केलं होतं का सत्यासोबत होतीस? किडनॅप केलं होतं. वा 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 वा, म्हणजे पोलिसांना चांगले दिवस आले म्हणायचे. खंडणी किती मागितली होती? नाही, तुला किडनॅप केलं होतं ना, मग घरच्यांच्याकडे पैसे मागितले असतील. नाही. अरेच्या, कमाल आहे. नाही म्हणजे किडनॅपरने तुला किडनॅप केलं पण घरच्यांच्याकडे पैसे नाही मागितले. हा नाही म्हणजे किडनॅपच केलं होतं का असंच? वाघमारे, सत्या कुठं आहे? मला माहित नाही सर, मी आधीच सांगितले. मग गुंडांच्या तावडीतून तुला कोणी सोडवलं? सुपरमॅन की स्पायडरमॅन? माझी मीच सुटले. वा 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 वा, म्हणजे शूरवीर निघालीस तू. हा नाही नाही, तुला पुरस्कार दिला पाहिजे. तो मागच्या वेळी मिळाला होता ना, कुठला शौर्य मिळाला होता ना, तसा पुन्हा एकदा मिळाला पाहिजे. नाही मी काय म्हणतोय, त्यापेक्षा तुला प्रमोशनच मिळाला पाहिजे, नाही का? वा 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 वा. मला सांग वाघमारे, तुला जर किडनॅप केलं होतं तर तू पोलीस कंप्लेंट का नाही केली? ती कोण लोक होती मला माहित नव्हतं, म्हणून कंप्लेंट नाही केली. अगं पोलीस कंप्लेंट केली असतीस तर आम्ही त्या लोकांना शोधून काढलं असतं ना. एवढंही कमजोर समजू नको तू आम्हाला. सर, सत्याला शोधणं जास्त महत्वाचं आहे. हो, तेही बरोबर आहे म्हणा. नाही, सत्याला शोधायला थोडी दीर्घाई होते आमच्याकडून, पण 1001% सांगतो, तुला ज्यांनी किडनॅप केलं ना त्यांना आम्ही शोधून काढूच. मी येते, मला उशीर होते घरी. थांब थांब, जपून जा बरं. नाही काय, घरी जाता जाता तुला पुन्हा कुणीतरी किडनॅप केलं तर? काय झालं? असं का बघताय? असं का बघताय म्हणजे? तू काय घरावर नांगूर फिरवायचं ठरविलंयस का? का आम्हाला समदेसनी जेलात पाठवून मगच तुझ्या जीवाला शांतता मिळणार आहे? हा अगं, आज पातूर आमच्या घरात हे असलं काय बी घडलं नव्हतं, ती तुझ्यामुळे घडलंय. काय झालंय? काय झालं? तुला खरंच ठाव नाही काय झालंय? ती का ठाव नसल्यागत करत्यास? आत्ते जर शांत बस की, का नुसतं तोंडाचा पट्टा चालूच? वय मम्मी, तू जरा गप्प बसतीस का?
नाहीतर एक काम कर, तू आणि पप्पा उठा आणि तुमच्या रूम मध्ये जा. आऊ तिच्या मम्मी, काट्यान काटा कसा काढायचा हे तू मला शिकू नको. जिजा, पप्पा, तू म्हणतोय ते बरोबर आहे. हेच तिला सांगतोय मी. त्याचा भाऊबली जागा होण्याच्या आधी आपण जाऊया तिथून. आऊ तुझ्याकडे आऊट. काय झालंय सांगाल का नक्की मला कुणीतरी? आमरे, दीदी, अगं तू घरात नव्हतीस ना तर पोलीस आले होते आणि सत्यदाजींची चौकशी करत होते. काय? पोलीस आले होते? त्यांनी घराची झडती घेतली? नाही, ते सत्यजित राव इथं आले होते का? जर ते इथं आले तर त्यांच्याबद्दल आम्हाला कळवा असं म्हणाले. कोण कोण आलं होतं? दीदी, 2 हवालदार होते. अजून? नाही म्हणजे घरात तर 2 जणच आले होते. असं कसं डायरेक्ट चौकशीला आले? जर सत्या लवकरात लवकर सापडला नाही तर तात्यासाहेब आपलाच गेम वाजवतील. अरे कुठं दडून बसला हा सत्या? अजून हाताला लागेना. सगळीकडे छापे टाकून सुद्धा सत्याचा पत्ता लागला नाही. हो हो, अहो सांगितलं ना करूया म्हणून. साहेब ऐका ना, साहेब महत्वाची. मी करतो तुम्हाला 1 मिनिट ना फोन. साहेब, असली मी महत्वाची बातमी घेऊन आलोय ना की तुमच्या डोक्यावरचं टेन्शन लगेच कमी होणार आहे. काय आहे? अहो, असली खतरनाक न्यूज आहे की तुम्ही बोलू शकणार नाही. म्हणजे अहो साहेब, मी आता बाहेर बघितलं ते वाघमारे आणि तो चहाच्या टपरीवाला उदारीवाला आपला पाप्या एकमेकांशी हसत खिदळत बोलत होते. मग त्यांना काय होणार आहे तुझ पुढे? अहो साहेब, वाघमारे आणि पाप्या हसत खिदळत एकमेकांना टाळी देत बोलत होते. फुसफुटे, तुला काय म्हणायचं आहे ना ते मला कळलं असं बोल. एक मिनिट साहेब. अहो साहेब, मला सांगा, वाघमाऱ्याचा नवरा गायब असताना सुद्धा त्या पाप्यासोबत त्या हसत खिदळत टाळी देत बोलत्या. म्हणजे हे आश्चर्य करण्याजोगं आहे का नाही? बघा, थोडा विचार करा की. हा, अहो मला सांगा, एखाद्या बाईचा जर नवरा गायब झालाय, पळून गेलाय, तरी सुद्धा ती अशी हसत खिदळत बोलत्या. अहो साहेब, याचा अर्थ काय आहे मला 100% वाटतंय